ट्रिपल मुनियाचा प्रकार. मुनियामध्ये जसं आपण सिंगल बघितला तसं हा 3 लेअर मध्ये आहे. ट्रिपल मुनिया कन्सेप्ट. ह्याचा काय रंग आहे यार. याचाही पदर जो आहे तो हस्तकलाचा आहे. आई गो. समथिंग डिफरंट पदराची डिझाईन दिलेली आहे याच्यावाली. सुंदरचा नाजूक खूपच पदर. सुंदर आहे. विदाउट फिगर पैठणी म्हणता येईल. कलर वाटला मगाशी म्हणालीस तू. सोलकडीचा कलर. पदराला जे आहे त्याच्या मोर आणि पोपटाची डिझाईन केलेली आहे. आई ग. सुंदर कलर चिंतामणी कलर. आई ग. फारच सुंदर आहे. ही कितीला आहे? पैठणीमध्ये मोर, हरिण, हम्म. पोपट बघितले तुम्ही. हा. हे थोडं इन्स्ट्रुमेंटल पल्लू मध्ये बनवलेलं आहे आपण प्रॉपरली. ओ हो हो. लग्न ती सुंदर संगीत केलंय. थीम साठी यूज करू शकता तुम्ही. आई ग हा रंग. मुनियामध्ये जो आहे ना हा जरी बाई जरी मध्ये विणकाम केलेलं आहे. सुंदर रंग आहे हा. खरंच खूप व्हरायटी हे आहे बघा, याच्या यार. पदराचं डिझाईन बघा किती प्रीमियम, म्हणजे एकदम सुरेख आहे. अय्या. 12 पंजाब ऑर्डर म्हणता याला. वाव. आहा. मी हा असा पॅटर्न बघितलाच नव्हता कधीच. नाही ना. खरोखर मी नव्हता बघितला. बरं झालं पण आलो इकडे. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. की आज आपण गायत्रीच्या लग्नासाठी पैठणी घेण्यासाठी थेट येवल्यात पोहोचलोत आणि मगातपासून आपण बघतोय गायत्री पंडत पैठणीचे बोर्ड्स दिसत आहेत सगळीकडे. आणि त्यामुळे आणि आता हे इथे दिसलेलं आहे मला बघ पंडत पैठणी. पहिलंच दुकान दिसतंय आपल्याला. Yes. सो आपण आल्या आल्या ना येवल्यामध्ये आपण पंडत पैठणीमध्ये जाऊया Yes. आणि बघूया तुला तिथे आवडते का पैठणी, आणि मग जर नाही आवडली तर मग दुसरीकडे एक्सप्लोर जाऊ. करू. Yes. पण पहिलं पंडत मध्ये बघूया Yes. कलेक्शन. चल. सो आता आपण पंडत पैठणीमध्ये चाललेलो आहोत. तर तू असं ठरवलंयस का की कोणत्या टाईपची पैठणी तुला हवी आहे किंवा काय? ठरवलंय खरं तर ना. मला ना असे ते फिरते कलर्स असतात ना ते फार आवडतात. हा. त्यामुळे तशातली कुठली मिळाली तर आय विल बी व्हेरी हॅपी. चल बघूया आपण. खूप जुनं दिसतंय वाटतं हे दुकान. नमस्कार ताई. नमस्कार. यस, तुम्हाला टीव्ही मध्ये शो मध्ये भरपूर वेळा बघितलंय. आज प्रत्यक्षात बघण्याचा आनंद मिळाला. तुमचे बोर्ड मी सगळीकडे बघितलेत ऑन द वे. त्याच्यामुळे Okay. मी ठरवलं की इकडेच यायचं पहिल्यांदा. यस यस माझं लग्न आहे एप्रिल मध्ये Yes. आणि मला माझ्या लग्नासाठी पैठणी घ्यायची आहे. दाखवतोय. So, मला please छान पैठणी दाखवा. प्लीज प्लीज या दाखव. Yes. बघा ताई, ही आपली येवल्याची पारंपरिक जी साडी आहे. पहिलाच Double कलर पदर. कसला भारी काढलाय बघ. बुट्टा बघ ना त्याच्यावरचा. हा मोराचा बुट्टा दिलेला आहे. असा मी बघितलाच नाहीये कुठे. असा सुंदरसा पदर ओरिजिनल राहणार. पैठणी. कळालं तुला काय येवल्यामध्ये जाऊया म्हणाले. हो. ही आपली डबल पदराची 36 इंचाच्या पदराची साडी. तिच्यावरती 7 कुंड्यांवरती 2-2 असे 14 मोर असतात. पारंपरिक 100 वर्षापूर्वीची डिझाईन आहे. शोल्डर बुट्टी आणि आतमध्ये विरळ बुट्टी आहे त्याच्यामध्ये. सुंदर आहे ना. आणि याचा ब्लाऊज कसा असतो? ब्लाऊज जो आहे साडीचा पूर्ण Running. रनिंग मध्ये रनिंग राहणार. मध्ये. सेम साडीच्या रंगात तो ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज आहे. आपला सुंदर आहे. पारंपरिक ओरिजिनल पैठणी. ऑथेंटिक कलर आहे पैठणीचा. ओरिजिनल ओरिजिनल कलर. वाव. त्यानंतर आता हे थोडं नवीन क्रिएशन केलेलं आहे सेल्फ मध्ये. सेल्फ मध्ये म्हणजे? याचे कार्ड जसे तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसत आहे पिंक कलरचे. हा ओके. बेस रंग पण आणि बॉर्डर पण Same एकाच आहे, रंगामध्ये, okay. बघ अगदी ना, सारखे. कळतंय का तुला पाठचं पुढचं? हो कळलं मला आता तू काय म्हणत होतीस ते. सो मला हे नवीन कळलंय. म्हणजे माहितीच असेल तुम्हाला. पण जेव्हा मागचं डिझाईन आणि समोरचं डिझाईन सेम असतं दॅट इज द वे हँडलूम पैठणी ओरिजिनल पैठणी अशी ओळखतात. त्यामध्ये सेम मटेरियल मध्ये असे वेगवेगळ्या डिझाईन. वाव पदर बघ ना. सुंदर आहे ना. ती हस्तकला पैठणी म्हणता येईल. सुंदर. वाव. तुला जे आवडतं त्या बाजूला काढ. हो. पूर्ण एकसारखे ऑल ओव्हर बुट्टी असणार. आता हे मस्त. जस्ट सॅम्पल म्हणून डिझाईन्स आहे. हा. प्रत्येक सेम डिझाईन मध्ये कलर ऑप्शन पण भेटतील तुम्हाला. हा. मला नाही वाटत तू इथून पुढे जाशील. तुला सगळं इथेच मिळणार आहे. आणि आय नो आता आणि कलेक्शन भारीच आहे. आणि आता जस्ट सुरू झालंय. आपण जसे सिल्क बाय सिल्क मध्ये बघितल्या याच्या पदरामध्ये जे आहे ते जरीचं काम केलेलं आहे. हम्म. हे जे आहे जरीमध्ये आपण वार टाकलेला आहे. टिश्यू पैठणी म्हणून बनवलेली आहे. हम्म.
पेस्टल कलर मध्ये सुंदर. महाराणी पैठणीचा पदर बसवलेला तिला. कमाल सुंदर आहे. खूप सुंदर. त्यानंतर हा कलांजलीचा प्रकार आहे. ओके. म्हणजे वेगळ्या पण असतात का? हो, की फक्त पैठणीमध्येच वेगवेगळे प्रकार आहेत. प्रकार आहेत. जसं ही डबल पदर येवला पैठणी, ही फॅन्सी पल्लू हस्तकला पैठणी, ही टिश्यू पल्लू पैठणी. तसं हे जे आहे हे कलांजली पैठणी प्रकार. ओह, 1000 बुट्टी येते याला. पूर्णतः एकसारखी हे युनिफॉर्म बघ रंग. पॉइंट पर्यंत. काय रंग आहे ग. आणि ह्या बुट्टा पण खूप गोड आहे. छोट्या. खूप गोड आहे. सेम कन्सेप्ट मध्ये जसं की काय आता ब्लाउज पीस वगैरे कॉन्ट्रास्ट हवं असेल तर याला जे आहे सेल्फ विविंग केलेलं आहे. सेल्फ. हा. तसं हा सेम मॉडेल मध्ये कॉन्ट्रास्ट केलेला आहे चंद्रकोर बुट्टी मध्ये. आई गो. त्या बघ सगळ्या झाली. प्रत्येकीची बुट्टी वेगळी वेगळी बघायला आहे. भेटेल तुम्हाला. ही पण क्यूट आहे ना. ही फॅशन सध्या. हो, सध्या Trending. चंद्रकोरची फॅशन आहे. वाव. आता हा जो कन्सेप्ट आहे ना कलर कॉम्बिनेशन. सुंदर आहे. त्याच्या पदराचं आणि बॉर्डरचं काम थोडं नवीन केलेलं आहे. हा सवलीचा पदर आहे आणि टेम्पल बॉर्डर दिलेली, म्हणजे विदाउट फिगर ओ. पैठणी म्हणू शकता याला तुम्ही. सुंदर. महाराणीचाच कंट्रास्ट मध्ये कन्सेप्ट आहे महाराणी. कडियाल हा, मध्ये. हे जे आहे हो, ते आता महाराणी. हे जे आपण सेमी मध्ये असतं का? नाही, हे टोटली प्युअर सिल्क येतं. सगळे ना. हो, त्याचे सुंदर. थ्रेड्स जे आहेत ते टोटली रेशीम बाय रेशीमच येतात. आता कसं ताई, हँडलूम मध्ये जे सुरुवातीच्या डिझाईन्स बनायच्या ना ते ह्या बनायच्या ज्या आपण सुरुवातीला बघितलेल्या. हा. सॉरी, ह्या वाल्या. हा. आता हे कसं काम जे आहे हे हाताने बनवू शकतं, परंतु जेव्हा इतकं नाजूक काम बनवावं लागतं ना, हे जे मोर वगैरे, ते याच्यासाठी जकाटचा उपयोग करावा लागतो. ते जकाटमध्येच तयार होतं. अच्छा, म्हणजे काय असतं. रिक्वायरमेंट जशा कस्टमरच्या वाढल्या, चॉईस जशी वाढली तशी साडी बनवण्याची पद्धतही चेंज थोडी करावी थोडी लागली. चेंज झाली. ओके. आणि साधारण साडी बनवण्याचा जो वेळ होता तोही कमी लागायला कमी लागला. लागायला लागलं. त्याच्यामुळे अपेक्षा कस्टमरच्या लवकर पूर्ण व्हायला हा. लागल्या. साधारण साडीला जे आहे 8-10 दिवसाचा कालावधी लागतो बनायला. हा. हीच जकाट वरती जर बनवली तर ती 3-4 दिवसात बनते. बनते. बरोबर. टाइम पिरियड कमी लागल्यामुळे सेलिंग पण वाढलंय, पैठणीचा क्रेज वाढलाय बरोबर. त्या दृष्टीने. तर हा जो कन्सेप्ट आहे ना हा बिग बॉर्डर मध्ये बसवलेला आहे. ओके. कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे थोडं अनकॉमन समथिंग डिफरंट पदराची डिझाईन दिलेली आहे याच्यावाली. सुंदरचा नाजूक खूपच पदर सुंदर आहे. विदाउट फिगर पैठणी म्हणता येईल. कोणता कलर वाटला मगाशी म्हणालीस तू सर? सोलकडीचा कलर. बघ ना, सोलकडी सारखाच दिसतोय ना. बरोबर. इथे माशाचा प्रिंट पाहिजे होतं फक्त. वा. तेही कस्टमाइज हवंय करून का? भेटेल तुम्हाला. तर हाच कन्सेप्ट जो आहे तो सुंदर. कॉन्ट्रास्ट मध्ये बनवलेला आहे. सुंदर. सेम Wow. डिझाईन सेम पॅटर्न, फक्त जे आहे विरुद्ध कॉन्ट्रास्ट मध्ये. सुंदर ना. साडीचा आणि काठांचा रंग वेगळा. खूपच सुंदर आहे. त्या बघ, त्याचे कलर कॉम्बिनेशन बघा. खूप सुंदर आहे. कर्णफुलाची बुट्टी आहे ही. कर्णफुल. दोन्ही रंग सुंदर आहेत ना ग. इन इट्स ओन वे. हा जो कन्सेप्ट आहे हा वेल बॉर्डर मध्ये. हा, पैठणीचाच मगाशी look. जसं ते टेम्पल होतं. बरोबर तसं आता हे तसं, हा. स्पेशली आपण कस्टमाइज केलेलं आहे वेल हो. बॉर्डर पैठणीमध्ये. ह्याचा काय सुंदर कलर आहे. आपला फिरता. पैठणीचा ऑथेंटिक कलर ऐको. आणि पदराचं Stylish. डिझाईन काहीतरी समथिंग घेऊन डिफरंट टाक दिलाय. आता. 7-8 पैठण्या घेऊन टाक एकदाच. हो. वेल बॉर्डर मध्येच आहे. काहीतरी ऑफर देतीलच ना आपल्याला पैठणीवाले. अरे काहीतरी तू 2 खूप गिफ्ट दे मला. तुम्ही 2 गिफ्ट द्या मला. 2 मी घेते. आणि मागचा तो कॅमेरामन. हा, तुम्ही पण 2 गिफ्ट द्या. म्हणजे मस्तपैकी आता हा फ्युजन लुक आहे ऐक गो. पैठणीचा. हा कलर खूप सुंदर आहे. तुम्हाला जे पीस दाखवतोय याच्यामध्ये आपल्याकडे 20-22 कलरचा रेंजचा चार्ट आहे. म्हणजे यातनं आणखीन 22 रंग वेगळे बघायला भेटतील आई सेम शपथ. डिझाईन मध्ये. ओ याचाही पदर सुरेख आहे. आई. जे आपण स्टार्टिंग डिझाईन बघितलेली तुला पैठणीची. माहितीये का, एवढ्यात सगळ्यात स्वस्त आणि रिझनेबल रेटच्या पण पंडत पैठणी. आणि सुंदर आहेत किती. सुंदर बघा. पुष्कळ व्हरायटी हा बघायला काय भेटतील. कलर आहे. आमच्या महाराष्ट्रात असे कलर. इन्सेन कलर आहे हा. पीच पिंक आहे हा. आणि रिझनेबल बघ किती खूप आहे. रिझनेबल आहे. वाव. आम्ही तुम्हाला ऐक गं. प्राइस नाही सांगणार आहोत, नाहीतर पण खरंच खूप रिझनेबल आहे. खूप reasonable.
पण आम्ही मुंबईत पण एक्सप्लोर करून आलोत, काय बोलते? हो ऐक ग, हा जो प्रकार आहे हा थोडा फ्युजन मध्ये आहे, साऊथ प्लस महाराष्ट्रीयन आणि लुक. ही आहे ना थोडी नवरी लुकच आहे. हम्म, ब्राईडच्या दृष्टीने बनवलंय स्पेशली. सुंदर. पैठणीच आहे ना ही पण? हो, पैठणी पण फ्युजन मध्ये हम्म, साऊथ प्लस महाराष्ट्रीयन लुक केलेलं आहे याच्यात. हम्म, ऑल ओव्हर ब्रॉकेट दिलेलं आहे सुंदर. आणि आपली जी आणि नारळी हे काठ ना आहे असं बघ ना, असं अंगावर नाही येते ना, असं एवढं असून डिझाईन पूर्ण सगळं- आहे, पण साडीचं वजन आणखीन कमी आहे. हा, वेट वाटणार नाही हम्म. तुम्हाला नेसल्यावर. ऐक असं सोरेक पदर आहे. ऐक गो, जरीमध्ये. हो. डिझाईन मी ना खूप कन्फ्यूज होणार आहे. पूर्ण ऑल ओव्हर खूप. त्याच्यामध्ये. वाव साड्या. फारच सुंदर आहे यार. तर हा जो प्रकार बघितला आपण, हा टोटली नारळी काठांमध्ये, चटई काठांमध्ये बघितला. बरोबर जसं रिक्वायरमेंट कस्टमरचं वाढत गेलं, बरोबर बजेट वाढत गेलं, बरोबर तसं साडीमध्ये पण चेंजेस करायला लागले. बरोबर. साधारण साड्या ज्या बनवल्या गेल्या या 12 ते 15 दिवसाच्या वेळेमध्ये, खालच्या हा. ज्या काठाच्या बघितल्या आपण हा नारळी. हा मुनियाचे जे साड्या आहे यांना बनवायला वेळ लागतो, हो एक काय महिना, महिना. दीड महिना. करेक्ट. त्याच्या पदराच्या डिझाईन वरती डिपेंड करतो ते. ऐक गो, हा रंग काय आहे अगं. हा मुनिया पैठणीचा प्रकार आहे. रॉयलच दिसणार आहे कुठच्या पण पैठणीत. आहा. हा पंडत स्पेशल ऐक गो. महाराणी पल्लू आहे. आणायला हवं होतं साईला. आईला पण आणायला हवं होतं मी. ऐक गो, काय सुंदर आहे. रंग आणखीन भेटतील यातनं पण. काय रंग. आणि प्राइस रेंज कळते ना तुला? हो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एवढ्या स्वस्त आणि आणि रिझनेबल रेट मध्ये आणि आणि इतकी quality व्हरायटी, आणि quality क्वालिटी सुद्धा. पण. म्हणजे तुम्हाला हँडलूम, ओरिजिनल हँडलूमच्या साड्या फक्त आणि फक्त पंडत पैठणीमध्ये मिळणार आहेत. आणि ब्लू No बघ ना, compromise. ब्लू बघ ना, हे हा दोन जो आहे हा ब्लू ब्रॉकेट पैठणी ब्लूच आहेत. पण वेगळे आहेत. ऐक गो, पदराला जे आहे त्याच्या मोर आणि पोपटाची डिझाइन केलेली आहे. ऐक गो, सुंदर कलर, चिंतामणी कलर. ऐक गो, फारच सुंदर आहे. ही कितीला आहे? ती 25,500 ला जसं कसं. खूप सुंदर आहे. याच्यात पण खूप कलर्स हो ताई, असतील ना? भरपूरशे रंग बघायला भेटतील तुम्हाला. ऐक गो, याच्यामध्ये तुम्हाला ही जशी लाल जर दिसते, मला जशी हवी आहे तशी आहे ही बॉर्डर. ही जी लाल जर दिसते ना, हिच्यामध्ये तुम्हाला कॉपर जर मिळेल, अँटिक जर मिळेल. याच्यामध्ये कलर्स दाखवा ना. हो चालेल. कलर तुमचं दाखवून झालं ना सगळं की मला हो, मी ह्याच्यात एकदा तुम्हाला व्हरायटी हा दाखवतो, व्हरायटी दाखवा. त्यानंतर आपण यातले रंग बघू. हा पण ही ना बाजूला काढून ठेवा, चालेल. लक्षात राहील हो, म्हणजे हो. की कशातला पॅटर्न नक्कीच ताई, बघायचा. नक्कीच. तुम्हाला सुरुवातीला जो मुनिया दाखवला, याच्यामध्ये पण आपण फ्युजन बनवलेलं आहे. ओके. जसं हा कॉन्ट्रास्ट दिसतोय तुम्हाला, तसा सेल्फ बाय सेल्फ आहे, सेल्फ बरोबर. वाव. काय कलर आहे ना ग. सुरेख आहे त्याचा. हा जो आहे ना सिल्क बाय सिल्क मध्ये सिंगल मुनियाचा प्रकार. पदराचा डिझाईन पण जे आहे हस्तकला पदराचा डिझाईन. ओ, खूप सुंदर दिसेल. खरंच बाजूला काय काढली. रंग आहे ग. आणि थोडं म्हणजे मी सांगते म्हणून सुंदर. सुंदर वाटेल. म्हणजे तुझे फोटोज असले वाटेल ना, 4 जण विचारतील कहा से लाया. 400. 400 लोक आता पैठणीमध्ये जे आहे ना, मुनियामध्ये पण टेम्पल बसवलेले आहे. ओ बरोबर. मुनियामध्ये टेम्पल आले. सुंदर. याच्या हे ज्या पण फुल बघा पदराचं किती वेगळं डिझाईन जे आहे ना, ते खूप स्पेशल आहे. जे पैठणीमध्ये मोर, हरिण, आहे. पोपट बघितले तुम्ही, हा हे थोडं इन्स्ट्रुमेंटल पल्लू मध्ये बनवलेलं आहे आपण प्रॉपरली. ओ हो आहा. लग्न ती special. सुंदर संगीत गेलंय. फिल्म साठी युज करू शकता तुम्ही. खूपच सुंदर काय आहे. price आहे याची? हे 30, 35, 40 वेगवेगळे हे ग. range. मुंबईत तुला मुंबईत हीच कितीला मिळाली असते? लाखात. सुंदर. हे सगळं तुम्हाला पुन्हा करायचंय बरं का दादा. हो करूया. तुला ही ठेवायचे का बाजूला? नाही नाही, ती फोल्डिंग बाजूला केली मी फक्त. ऐक हा रंग. मुनियामध्ये जो आहे ना, हा जरी बाय जरी मध्ये विणकाम केलेलं आहे. काय सुंदर रंग आहे हा. आणि वेगळा आहे बघ, पेस्टल मध्ये पैठणी. समथिंग डिफरंट आहे याचा पण पदर. आवडतात तुला ना इथे? पुष्कळ व्हरायटी आहेत आणखी. Yes. अगं इथे खूप व्हरायटी आहे. बघशील अख्खा दिवस खरंच कमी पडेल खूप तुला. व्हरायटी आहे याच्या यार. पदराचं डिझाईन बघा किती प्रीमियम, म्हणजे एकदम सुरेख आहे. अय्या. 12 पंजाब ऑर्डर म्हणते याला. अच्छा. 12 पंजाब पैठणीचं डिझाईन आहे. तुम्ही एकदम हळुवारपणे उघडताय, याचं कारण आहे का काही वेगळं? खराब नको व्हायला. प्युअर सिल्क आहे. जितकं हँडलिंग आपण करतो तितकं ते सॉफ्ट होत चालतं. Soft. हा. मागावरनं जेव्हा साडी येते ती स्टिप असते, तिला डिंकाचं पाणी लावलेलं असतं. हा. तर नग तयार जसल्या तशा राहण्यासाठी थोडं हळूहळू इझिली कॅरी करावं लागतं त्याला. एक सेकंड.
त्याचं काय मटेरियल सुंदर आहे अगं याचं. एकदम हे अनकॉमन सेमच कन्सेप्ट आहे. मटेरियल सेमच आहे का? तर याच्यामध्ये जे आहे जरीमध्ये रेशीम वापरलेलं आहे. अच्छा. असं हे रेशीम बाय रेशीम तयार केलेलं आहे. हा याची शाईन जी आहे ती आणखीन बेज वाढते. हा फार सुंदर रंग आहे हा. टिश्यू पल्लू मध्ये आहे हा. तवा पदर EMI वगैरे आहे का तुमच्याकडे? आहे का? नाही, अजून नाही. अजून नाही. हा ट्रिपल मुनियाचा प्रकार. मुनियामध्ये जसं आपण सिंगल बघितला Yes. तसा हा 3 लेअर मध्ये आहे. ट्रिपल मुनिया कन्सेप्ट. याचा काय रंग आहे यार. वेगळाच रंग ना. खूप सुंदर. याचाही पदर जो आहे तो हस्तकलाचा आहे. पदर बघ. आई गो आई गो काय सुंदर आहे गो. आणि कलरफुल असतात पैठणी इकडचे. पदर बघ. तर आता ये येवल्याची खासियत माहितीये तुला? तुमच्या It's मनात जे worth होतं it ना, इथे येणं. तुमच्या मनात जे होतं ना, काठांना मोर हवे, हो एकदम असे काठांना मोर बनवलेले. सुंदर. हा रंग फार सुंदर आहे गो. आवडलाय ना? तुला काढायची आहे बाजूला? हो ती पण थोडी साईडला काढून ठेवा. चालेल. रंगासाठी नट काठासाठी. वाव. आई गो हा ओरिजिनल. हा ओरिजिनल पारंपरिक कलर. पैठणीचा मेन कलर सुंदर मोर सुंदर. पोपटाची काठ आहे. ही कितीची आहे? डबल मुनिया मध्ये त्याला अय्या सुंदर. सगळ्यात महाग पैठणी कितीची आहे तुमच्याकडे? महाग लास्ट ऑर्डर प्रमाणे तयार केल्या हा. जातात. 10 लाखापर्यंत 15 लाखापर्यंत. हो, आपल्याकडे रेडी मध्ये पण आहे सध्या 10-12 लाखाची रेंज. त्यानंतर मग तुम्हाला ह्या अशा मोराच्या काठांच्या, पोपटच्या काठांच्या, लोटस बॉर्डर मध्ये पण डिझाईन्स बघायला भेटतात. बरोबर. असंच आता हे असा जे काठ बनलेत ना, हे सगळे ह्या साडीपासून सुरुवात झाली. जे आपण परत सुरुवातीच्या साडीवर आलो. ओरिजिनल. ओरिजिनल. हो. फर्स्ट पैठणी. फर्स्ट पैठणी डबल आणि पदराची. महाग बरोबर. काय प्राइस असते स्टार्टिंग? याच्यामध्ये 10, 12, 13, 14 अशी रेंज तयार होते. सुंदर. आता हा जो कन्सेप्ट आहे हा 7 कुंडे 14 मोराचा ऑथेंटिक पारंपरिक पैठणी. करेक्ट. परंतु सगळ्यांकडे सारख्याच व्हायला लागल्या, एकाच डिझाईनच्या, फक्त एका- रंग वेगवेगळे. सगळ्यांकडे एकच डिझाईन तयार व्हायला लागली. तर हा. कस्टमरची रिक्वायरमेंट वाढली की आम्हाला काहीतरी नवीन हवंय. तर तसं तसं हे वेगवेगळे मग प्रकार तुम्हाला- बनत गेले. ह्या पैठणीच्या पदरामधला हा जो मुनिया आहे हा. हा आपण काठांना बसवला सुरुवातीला हम्म. काहीतरी वेगळं म्हणून. मग याची नारळी काठ सोडून मुनिया काठ तयार झाली. बरोबर. त्यानंतर हे 12 पंजे जे आहे ते पदरामध्ये तयार केले मोराच्या ऐवजी. हा. समथिंग डिफरंट व्हरायटी तयार झाली. कस्टमरची रिक्वायरमेंट अजून वाढली, काहीतरी नवीन पाहिजे किंवा हेवी रेंज मध्ये पाहिजे. तर मग ह्या साड्यांना महिना, सव्वा महिनाचा वेळ लागतो बनवायला बरोबर. मुनियाचा. ही साडीचे काठांना जेव्हा मोर आले तर हिला 2.5 महिन्याचा कालावधी लागला हम्म. बनवायला. बरोबर ते पण मोर आपण ह्याच पदरावरनं घेतलेले. घेतलेलं आहे. सो म्हणजे बेसिकली जसं या ज्या range नवीन वाढतंय पण साडीचं. आहेत त्या पण याच्यावरनच बरोबर, इन्स्पायर्ड आहेत सगळ्या. बरोबर. पैठणी ही जुनी झालीच नाही. हम्म. तिचा जो लुक दिलाय ना तो प्रॉपरली तोच ठेवलेला आहे. नवीन जरी बनवले. बरोबर. सुंदर आहे गो. लोटस ब्रॉकेट मध्ये पिकॉक पॅरेटचं डिझाईन आहे. आय आय आय. असं नाजूक सुंदर पदर येईल बघा पूर्ण. कलरही छान आहे. मला कसं डिझनीलँड मध्ये आल्यासारखं वाटतंय. का? असं एवढं कलरफुल. एक्साइटिंग, कलरफुल आणि सुंदर. याच्यामध्ये तुम्हाला असं याच्यातही कलर असतील हो. ना. स्वॅन वगैरेचे हा, हा, हा. डिझाईन्स येतात. आता हे थोडं ब्रायडल कलर. सुंदर. आणि हे पूर्ण ओरिजिनल. पूर्णतः हातमागावरती बनतं. साधारण 4.5 ते 5 महिने लागते एक साडीच्या मॅन्युफॅक्चरिंग साठी. बापरे. स्वॅनचा पदर राहणार असा. ऐको. त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि स्वतःची. हो, स्वतःची फॅक्टरी आहे. हातमाग पण हातमागे. आहे. फार सुंदर आहे ग. सुंदर आहे. ही कितीला आहे? ही आता आपल्या ह्याच्या बाहेर असणार. 85, 87. हा. नाही. सुंदर. हा हा हा. आता हा जो कन्सेप्ट बघतोय आपण हा वाला, याच्या दोन्ही साईडची बॉर्डरची साईज जी आहे ती सारखी इक्वल आहे. त्याच्यामधनं हा हाफ ऑल ओव्हर पैठणीचा प्रकार बनवलेला आहे. हम्म. आणि खालचं- बॉर्डरला जे आहे ते मुनिया दिलेलं आहे परत निस्त्या भागामध्ये.
किती सुंदर आहे ग. वाव, पूर्ण बॉर्डर स्टार्ट टू एंड पर्यंत विणकाम केलेलं. अप्रतिम. एक्सपेन्सिव्ह रेंज तयार होतं हा. ते ह्या प्रकारामध्ये. जंगल याला- पैठणी आहे काही ऑल ओव्हर पैठणी म्हणतात. अच्छा. आता याच्यामध्ये तुम्हाला सिनरी म्हणतात पूर्ण. याच्यामध्ये पूर्ण नेचर बेस बसवलेला आहे. पूर्ण वनतारा वगैरे अंगभरच पण हे आहे. भेटतं. ही हाईटला कमी आहे. नाही नाही सारखीच सारखीच. काही तुम्हाला जर लग्नासाठी घ्यायची आहे, दिस इज परफेक्ट परफेक्ट एकदम प्रॉपर अँड एक्सक्लुझिव्ह. सुंदर. याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी खूप आहे. नॉट दिस साडी बट हे बेस तुम्ही घेऊ शकता. Classy आहे. सुंदर. खरंच क्लासिक कलेक्शन. हा पदर आहे का त्याचा? हो. Yes, हा पण. खूप दार सुंदर. बिस्किट. याच्यात काय केलंय ताई? पूर्ण नेचर बेस दिलाय म्हणजे खाली खरंच पूर्ण पाणी सुंदर. वगैरे. हे किती किती महिने लागतात तो हे एवढं साडी सगळं बनवायला बनण्यासाठी त्याच्यावरती? अंदाजे कमीत कमी 6 ते 8 महिने लागतात फॉर मेकिंग वन साडी. म्हणजे इमॅजिन केलं जानेवारी मध्ये साडी स्टार्ट झाली तर ऑलमोस्ट जून जुलै मध्ये साडी एंड होते. म्हणजे 1 वर्षाला फक्त 2 साड्या बनणार. बापरे. त्याच्यामध्ये बेस आहे हा. याच्यामध्ये प्रकार खूप अलग अलग आहे. हा बेसिकली सिल्वर आणि गोल्ड जरी मध्ये बनवलाय. हम्म. त्यात अजून एक गोल्ड जरी पण येतं, सिल्वर पण येतं, एक सिल्क बाय सिल्क पण येतं. सिल्क बाय सिल्क मध्ये तुम्हाला बेस कलर्सचे मिळणार. नेव्ही ब्लू कलर, येलो कलर, हा, ऑफ हा. व्हाईट कलर अशा टाईपचे. तर हे सिल्क बेस मध्ये. हा वर्किंग सेम तसंच आहे, काम तसंच आहे. बरोबर. याचा पण feel- जरीच्या जागी कलर. याचा फील लुक पूर्ण वेगळा वेगळा. याचा फील लुक पूर्ण वेगळा आहे. बघ ना. काय सुंदर. म्हणजे त्या ही कारुताई पण बनवली आहे. मी माझं काय म्हणणं आहे बघ, निळ्या रंगावर त्यांनी परफेक्ट कलर मॅच करून म्हणजे ब्लूज मध्ये पण कसं किती वेगळे वेगळं- ब्लू हा. ब्लू वापरलेत बघ ना. कलरफुल होळी साडी एकदम. वाव. हा, हा, हा. मी हा असा पॅटर्न बघितलाच नव्हता कधीच. नाही ना. खरोखर मी नव्हता बघितला. बरं झालं आपण आलो इकडे. Yes. तुला सगळं हे इथेच आर्ट आहे मिळतं. ग. हे किती आर्ट आहे हे करणं, ही गोष्ट. आणि काम पण बघ ना किती सुंदर आहे. खूप सुंदर. व्हेरी प्रिटी. फारच सुंदर. खूप सुंदर. आणि मुळात रिझनेबल पण किती आहेत ग. म्हणजे आपण खरंच मुंबईत पण दोघींनी बघितल्या. पण नाही जशी मनासारखी ना पैठणी तशी नाहीच मिळू बघायची शकत. वारी. ती तुम्हाला येवल्यातच यायचंय आणि पंडतलाच यायचंय. आता हे जे बघ वेगळाच कलर आहे. हा कन्सेप्ट अनकॉमन आहे. पैठणीमध्ये रंगकाट बनवलेला आपण. रंग काढ. हा गो. फारच सुंदर आहे ना ग. रंगकाटा बेसिकली नॉर्थ साइडला बनते साडी. हम्म. रंगकाटमध्ये काय असतं ऍक्च्युली रंग कट केलेले असतात. म्हणजे इकडे वेगळा रंग, इकडे वेगळा रंग. हा. तो कन्सेप्ट आपण पूर्ण पैठणीमध्ये पैठणीमध्ये आणलाय. कधी कधी कसं होतं की एखादा कस्टमर असताना मला पैठणी पाहिजे पण एकदम वेगळी पाहिजे, वेगळी uncommon पाहिजे, uncommon. Peacock वगैरे तर माझ्याकडे खूप झाले. हा. त्यांच्यासाठी स्पेसिफिक जरा रंगकाट कन्सेप्ट पैठणी हा. खूप सुंदर आहे. आणि पण ह्याच्यातले कलर्स असे सगळे जरा एकदम पेस्टल Pastel कडे मध्ये. जाणार आहे. सटल सोबर लुक मध्ये. सटल आहेत. फारच सुंदर. पैठणीमध्ये आपण कलमकारीचा कन्सेप्ट बनवलेला आहे. कलमकारी. हो. हा हे जे आहे ना त्याला कलमकारी कलमकारी बोलतात. हो यार, कलमकारी. बट फ्युजन रिक्वायरमेंट नुसार ह्याचं मटेरियल पण वेगळं आहे. सिल्कच राहणार. नाही पण ते वेगळं वाटतंय फिलिंगला. कलमकारी केल्यामुळे त्याचा फील चेंज झाला. सुंदर आहे ग. हँड प्रिंट मध्ये. समथिंग डिफरंट ना. त्यानंतर साऊथचं जे कंचीपुरम येतं हम्म. ते पैठणीमध्ये बनवलेलं आहे. म्हणजे सगळ्या साड्या सगळ्या टाइप मध्ये पैठणी पैठणी कस्टमाइज बनवली. केलेलं आहे. कंचीपुरम पैठणी, तुम्हाला हम्म. कलमकारी पैठणी, या सगळ्या पॅटर्नच्या साड्या पैठणीमध्ये मिळणार आहेत तुम्हाला. सगळी व्हरायटी आहे आपल्याकडे. हाय कन्सेप्ट आहे. हे बघ काय सुंदर आहे ही पण. पिटेड पॉइंट मध्ये पैठणीचा प्रकार. हा कोणता आहे? पिटेड पॉइंट ऑल ओव्हर जे आहे त्याला नाजूकसं धाग्यांनी वर्क केलेलं आहे. वेगळंच आहे ना. डिझायनर पैठणी म्हणून नेसलं जातं. हम्म. आपलं राजस्थानची जी बांधणी स्पेशल आहे ती ओ. बांधणी सुद्धा पैठणीमध्ये बनवलेली आहे. हे तर मी कधीच इमॅजिन नसते करू शकले. बांधणीमध्ये पैठणी केली आहे. सुंदर प्रकार आहे. याला आफ्टर रोल पॉलिश वगैरे जर केली तर सेम बांधणी हे लुक पैठणी. येतं. मी पूर्ण इमॅजिनच proper करू बांधणी शकले केलेली नाही त्याला. नसते.
म्हणजे जसं तुम्ही बघता ना हो बांधणी बरोबर, सेम बांधणी आहे बघ. सुंदर. आणि त्याच्यावरती अशी आपली बुट्टी केली आहे. हो, महाराणीचा पदर बसवलेला आहे. आपला अख्खा भारत देशाच्या साड्या ज्या आहेत, साड्यांची आहे. देशातल्या आता हे जे आहे हे खड्डी जॉर्जेट मध्ये पैठणी. ऐको. मटेरियल जे आपण बघितलं सिल्क, टिश्यू, जरी, तसे याचे धागे जे आहे सिफॉन जॉर्जेट वगैरे जॉर्जेट. हे रिअर जॉर्जेट आहेत हा. त्यामध्ये पैठणी. ऐको काय सुंदर आहे ग. नाव पैठणी आहेत सगळ्या गावात. ऐको किती सॉफ्ट आहे बघ हे. अंगाला एकदम छान लागणार ती साडी, फुलत नाही. सुंदर, कलर ऑप्शन पण येणार. फार सुंदर आहे. तर गायत्री सगळ्या साड्या बघून झाल्यात. सगळ्या साड्या बघून झाल्यात आणि सायली एवढ्या साड्यांनी दाखवल्यात ना की मी कन्फ्यूज हो गया. कन्फ्युज हो गया. कन्फ्यूज हो गया हूं मैं की चल काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. सगळेच रंग भारी आहेत यार. ज्या सिलेक्ट केल्यास हो. त्यात थोडं ट्राय करूया. ट्राय करूया. कोणती साडी आवडते ती घेऊया. पण दाखवायची की नाही हे आता तू सांग. No, 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 no. जे घेणार आहे ती नाही दाखवणार तुम्हाला आता. कारण तुम्हाला जर गायत्रीची साडी लग्नाची बघायची असेल जी पंडत स्पेशल असेल तर ती तुम्हाला तिच्या डायरेक्ट लग्नात दिसणार आहे गायत्रीच्या. आणि तिथे जाऊन लगेच कमेंट करून तिला सांगा ती कशी दिसते आणि तुम्हाला कशी तिची साडी वाटते. सो आपण आता ट्राय करूया. येस, आता ट्राय करूया. चला. चलो. माझी जास्त सुंदर आहे का? दोघींची वेगळ्या प्रकारे सुंदर आहे. छान आहे, ही सुंदर आहे. ही छान आहे, ही सुंदर आहे. वा वा वा, क्या बात आहे. नाही ही सुंदर आहे, ही ब्युटिफुल आहे. वा. गायत्रीच्या लग्नाची खरेदी करता करताना मी कधी करायला लागली शॉपिंग हे मला पण कळलं नाही. आणि आता माझ्या घरी फायरिंग होणार आहे की काय आज आधीच सांगून पाठवलेलं घरात साड्या आणल्या की तुला दुसरा फ्लॅट घ्यायचा आणि तिकडे शिफ्ट व्हायचं असं आधीच सांगितलं होतं घरच्यांनी. नाही नाही, पण मला वाटतं पैठणीसाठी स्पेस असते घरामध्ये. घरात असते. हा, आपण उलट फायरिंग करायचं मग. So, तुला मी टिप्स दिल्या पाहिजेत का? चला, तर गायत्री लवकर लग्नबंधनात अडकणार आणि तिच्या लग्नाची शॉपिंग तिने ऑलमोस्ट केलेली आहे. कुठची साडी तिने घेतली आहे हे तुम्हाला तिच्या लग्नात डायरेक्ट कळणार आहे. सो तिला फॉलो करत राहा म्हणजे तुम्हाला पंडत पैठणीची कोणती साडी तिने नेसणार आहे हे पण कळणार आहे. याचबरोबर गायत्री थँक्यू, तू इथे आलीस आणि खास येवल्याला माझ्यासोबत आलीस. आणि मला वाटतं हे आपण जो काही प्लॅन केला होता तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि थँक्यू सो मच तुला सायली, मला इथे आज बोलवल्याबद्दल येवल्याला आणि कन्व्हिन्स केल्याबद्दल की आपण येवल्याला जाऊया तुझ्या शॉपिंगसाठी. इट वॉज वर्थ इट. म्हणजे एवढा प्रवास करून येणं हे अत्यंत वर्थ आहे. है ना. झालं. चला, आता मला असं वाटतं की गायत्रीला आपण गायत्री तुझा तो लुक बघण्यासाठी आता खरंच मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि मला वाटतं तुझा लग्न सोहळा खूप छान पार पडो आणि सगळं छान तुझ्या मनासारखं हो. तुझा संसार सुखाचा होऊ देत आणि तुला तुझ्या लग्नासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.